प्रेज द लॉर्ड. सर्व मराठी ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये प्रेमाचा सलाम. आपण प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत. मागील भागामध्ये आपण 17व्या अध्यायाचा आणि बाबेल कोण आहे वगैरे असा अभ्यास केला. आता पुढचा अभ्यास आपण 18 आणि 19 शक्य तेवढं आपण पूर्ण करूया. त्या अगोदर छोटी प्रार्थना करूया. प्रेमळ पवित्र स्वर्गीय पित्या, धन्यवाद करतो, स्तुती करतो प्रभू येशूच्या नावामध्ये. आम्ही तुझे लोक झालो. हे प्रभू, आम्ही चांगले नाही, आमच्यामध्ये काही चांगली गोष्ट वास करीत नाही, तरी तुला प्रिय झालो. तू आम्हाला आपल्या रक्ताने खंडून घेतलं, आपले लोक बनवलं. धन्यवाद करतो. तूच आम्हाला सहाय्य करत आहे आणि तुझ्या येण्यासाठी तू आम्हाला तयार करत आहे. धन्यवाद, स्तुती करतो. हा छोटासा प्रयत्न, जे काही अभ्यास आहे त्यामध्ये तू आमचं सहाय्य कर. सर्व तुझ्या भक्तांना तू आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. तर प्रियांनो, मागील भागामध्ये आपण 17 अध्यायाचा जवळजवळ भाग पूर्ण केला. 18 अध्यायामध्ये आपण पहिली 4 वचने वाचूया. आणि त्यानंतर मी दुसरा एक देवदूत आकाशातून उतरताना पाहिला. त्याला मोठा अधिकार होता आणि पृथ्वी त्याच्या गौरवाने प्रकाशित झाली. आणि तो मोठ्या जोरदार वाणीने ओरडून बोलला, मोठी बाबेल नगरी पडली आहे आणि ती भूतांची वस्ती आणि प्रत्येक अशुद्ध आत्म्याची कोठी आणि प्रत्येक अशुद्ध व द्वेषलेल्या पाखराचा पिंजरा झाली आहे. कारण सर्व राष्ट्रे तिच्या जारकर्माच्या क्रोधाचा द्राक्षारस प्याली आहेत आणि पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी आणि तिच्या विलासाच्या द्रव्याच्या सामर्थ्याने धनवान झाले आहेत. आणि मी आकाशातून आलेली दुसरी एक वाणी ऐकली. ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नका आणि तिच्या पीडातले काही तुम्हावर येऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. तर मोठी बाबेल पडली आहे. आणि मोठी बाबेल कशी पडेल याविषयी प्रभूच्या वचनामधून काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. मागील भागामध्ये आपण पाहिले की 6व्या वाटीमध्ये फरात नदी आटते आणि जगातील राष्ट्रे आणि खास करून ही 10 शिंगे म्हणजे 10 राष्ट्रे आणि त्यांचा जो महानायक असेल, जो ख्रिस्त विरोधक असेल, ते लोक सर्व इस्रायलावर चढाई करतील आणि त्यांचा मार्ग फरात नदीमधून असेल. तर इस्रायलाशी जी लढाई होईल तिला आपण हर्मगिदोन लढाई असे आपण म्हणतो. परंतु कदाचित त्या अगोदर किंवा नंतर हे नक्कीच सांगता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की ह्यांच्याद्वारेच म्हणजे 10 शिंगे आणि जे श्वापद आहे तेच ह्या बाबेल नगरीच्या विरोधात जातील. कारण की 17 अध्यायाच्या 17व्या वचनात असे लिहिले आहे, कारण देवाची वचने पूर्ण होतील तोपर्यंत देवाने आपली इच्छा पूर्ण करण्याचे म्हणजे त्यांनी एकमताचे होऊन आपले राज्य श्वापदाला देण्याचे त्यांच्या अंतःकरणात घातले. म्हणजे याचा अर्थ असा की सर्व राष्ट्रे, सर्व अधिकार ख्रिस्त विरोधकाच्या हातात देतील. आणि ख्रिस्त विरोधक हा पूर्वी जो नीरो होता आणि जर त्याने पूर्वी ख्रिस्ती लोकांचा आणि यहुद्यांचा छळ केला तर तो निश्चितच बाबेल नगरीचा म्हणजे रोम चर्चचा छळ करेल. छळ करण्याच्या काही कारणांमध्ये आपल्याला अशी काही गोष्टी दिसून येतात. बाबेल नगरी म्हणजेच जी मंडळी आहे आणि त्यांच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील आहेत. ही फार उत्तम गोष्ट आहे प्रियांनो, की काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. रोमन चर्चच्या काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. 4 गोष्टी आपल्याला दिसतात की जे तत्त्व ते मानतात. पहिली गोष्ट आहे देवाचे त्रैक्य किंवा ट्रिनिटी ज्याला आपण म्हणतो, आणि त्यावर ते विश्वास ठेवतात. त्रैक्य देव. कारण दुसरे अनेक असे कल्ट आहेत की जे हे मानत नाहीत. परंतु रोम चर्चमध्ये ह्या 4 गोष्टी, पहिली गोष्ट देवाचे त्रैक्य, दुसरी गोष्ट प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे असे ते मान्य करतात, तिसरी गोष्ट ख्रिस्ताचा जन्म कुमारी मरियमपासून झाला असे ते मान्य करतात. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा
वधला गेला, पुरला गेला आणि तो पुन्हा उठला, त्याचे पुनरुत्थान, या गोष्टीवरही त्यांचा विश्वास आहे. आणि ह्या गोष्टीमुळे ख्रिस्त विरोधक जो आहे तो निश्चितच ह्या बायबलच्या विरोधात जाईल. अजून काही गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांना आवडत नाहीत, अनेकांना आवडत नाहीत. पहिली गोष्ट, प्रिस्टद्वारे आशीर्वादित केलेले वेफर हे ख्रिस्ताचे प्रत्यक्ष शरीर बनते असे ते मानतात. त्यानंतर फक्त प्रिस्ट किंवा याजक हेच बायबल वाचू शकतात. त्यानंतर तिसरी गोष्ट, पाप कबुली ही प्रिस्टकडेच करणे आवश्यक आहे. अशा गोष्टी इतर राष्ट्रांना घृणास्पद वाटतात. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे 10 शिंगे म्हणजे आणि जो ख्रिस्त विरोधक आहे ते सर्व मिळून ह्या बायबलच्या विरोधात जातील असे आपल्याला दिसून येते. तर आपण 18व्या अध्यायाच्या पहिल्या 4 वचनात आपण वाचले की तो देवदूत म्हणत आहे की मोठी बाबेल नगरी पडली आहे, कारण सर्व राष्ट्रे तिच्या जारकर्माच्या क्रोधाचा द्राक्षारस प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी जारकर्म केले आहे आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विलासाच्या द्रव्याच्या सामर्थ्याने धनवान झाली आहेत. राष्ट्रे आणि व्यापारी यांचे काय होते? राष्ट्रे पडली आहेत, राजे मस्त झाले आहेत आणि व्यापारी धनवान झाले आहेत. आणि म्हणून 4 वचनामध्ये 18 अध्यायाच्या 4 वचनामध्ये प्रभू म्हणतो, अहो माझ्या लोकांनो, तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नका, तिच्यातून निघा. आणि अशा रीतीने 11व्या वचनात लिहिले आहे, पृथ्वीवरील राजे रडतील व शोक करतील. अशा गोष्टी होणार आहेत. रोम हे काय व्यापाराचे केंद्र नाही, तथापि रोमन चर्च म्हणजे संघटना जवळजवळ प्रत्येक देशात पसरली आहे. सोने, रुपये व मूल्यवान वस्तू त्यांच्या इतक्या अन्य कोणत्याही संघटनेकडे नसतील. मूर्तींची त्यांच्याजवळ कमतरता नाही. प्रिस्ट विवाह करीत नाही तरी अत्यंत विलासात राहतात. 18व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये आपण वाचतो, तेव्हा एका बळकट देवदूताने जात्याच्या तळीसारखा मोठा धोंडा उचलला आणि समुद्रात टाकला आणि म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल आणि यापुढे सापडणारच नाही. 18व्या अध्यायाच्या 24 वचनात गोष्ट लिहिली आहे आणि तिच्यामध्ये भविष्यवाद्यांचे आणि पवित्रांचे आणि पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले आहे. यावरून आपल्याला समजून येते की बाबेलचा न्याय हा अपरिहार्य आहे. प्रगटीकरण 2 अध्याय याच्या 21 ते 25 वचनामध्ये काही थोडा भाग मी वाचतो. त्याद्वारे आपल्याला दिसून येते की प्रभूचा न्याय कसा आहे. आपण वाचूया. आणि तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, परंतु आपल्या जारकर्माचा पश्चाताप करावा अशी तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणावर खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर जे व्यभिचार करतात ते जर आपल्या कामांचा पश्चाताप करीत नाहीत तर त्यांना मोठ्या संकटात टाकीन. आणि मी तिच्या मुलाबाळास जीवे मारीन आणि सर्व मंडळ्या जाणतील की जो मने आणि अंतकरणे पारखतो तो मी आहे आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे देईन. परंतु तुम्हाला म्हणजे थुआतीरा येथील बाकीच्या लोकांना, ज्यांना ती शिकवण मान्य नाही आणि सैतानाच्या खोल गोष्टी ज्यांना म्हणतात त्या गोष्टी त्यांनी जाणल्या नाहीत, त्यांना मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. तरी पण जे तुम्हाजवळ आहे ते मी येईपर्यंत तुम्ही घट्ट धरून राहा. प्रियांनो, पुष्कळ लोक आहेत, साधे भोळे आणि गरीब आणि शिक्षण कमी असलेले असे खूप लोक आहेत. त्यांना खोल गोष्टी किंवा अशा खोल ज्यांना म्हटलं गेले अशा गोष्टी त्यांना समजत नाही. अशा लोकांना प्रभूचे वचन काय सांगते? परंतु तुम्हाला म्हणजे थुआतीरा येथील बाकीच्या लोकांना, ज्यांना ती शिकवण मान्य नाही आणि सैतानाच्या खोल गोष्टी त्यांना समजत नाही, त्यांना मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. किती सुंदर आहे. आणि प्रभू प्रत्येक मनुष्याला ओळखतो आणि त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला देईल. आणि
आम्हाला जे काही देवाच्या आत्म्याद्वारे समजते त्याप्रमाणे आम्ही चालणे ही गोष्ट कितीतरी महत्त्वाची आहे, आम्ही कोणत्याही मंडळीत का असेना. तर अशा प्रकारे बाबेलचा नाश केला जाईल. आता आपण 19व्या अध्यायात येतो. प्रगटीकरण अध्याय 19 अध्यायामध्ये 2 गोष्टी आहेत आणि पहिली गोष्ट आहे कोकऱ्याचे लग्न आणि दुसरी गोष्ट आहे हर्मगिदोन लढाई. म्हणजे हर्मगिदोन लढाईचा पुन्हा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर पहिला जो भाग आहे तो खूप सुंदर आहे आणि आनंदाचा आहे, कोकऱ्याचा विवाह. म्हणून आपण काही भाग वाचूया. आणि पहिल्या भागामध्ये 19 अध्यायाच्या पहिल्या काही वचनामध्ये आपण पाहतो की देवाने दुसरे वचन, कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत, कारण ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी नासली तिचा त्याने न्याय केला आहे आणि तिच्या हातून पडलेल्या आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. मग दुसऱ्यांदा ते म्हणाले हालेलुया, आणि तिचा धूर सदा सर्वकाळ वर चढत आहे. प्रियांनो, या वचनाद्वारे पुन्हा एक वार आपल्याला ही गोष्ट दिसते की न्याय करणे हे प्रभूसाठी अनिवार्य आणि आवश्यक आहे. आणि बाबेलचा न्याय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोकऱ्याच्या विवाहास सुरुवात होऊ शकत नाही. तर आता हे झाले आहे. आता 6व्या वचनापासून पुढे आपण काही भाग वाचूया. 19 अध्याय, प्रगटीकरण 19 अध्याय आणि 6च्या पुढे. तेव्हा मोठ्या समुदायाच्या शब्दासारखी आणि फार जलांच्या शब्दासारखी आणि प्रचंड गडगडाच्या शब्दासारखी वाणी मी ऐकली. ती म्हणाली हालेलुया, कारण प्रभू आमचा सर्व सत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. आपण आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे. आणि तिला असे नेमून दिले होते की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाची बारीक वस्त्रे नेसावी. ते तागाचे बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामे आहेत. 9 आणि 10 पण वाचूया. तेव्हा तो मला म्हणाला, लिही, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते आशीर्वादित आहेत. आणखी तो मला म्हणाला, ही देवाची खरी वचने आहेत. कोकऱ्याचा विवाह आला आहे. विवाह खरोखर किती मोठा आनंदाचा प्रसंग असलेला आहे. आणि पृथ्वीवरील विवाह जे काही होतात आणि आहेत प्रियांनो, तो प्रत्येक विवाह एक झलक अशी आहे, जो सर्वश्रेष्ठ सार्वकालिक राहणारा असा विवाह आकाशात होणार आहे. म्हणजे कोकऱ्याचा विवाह. त्या विवाहाचे प्रतीक म्हणून पृथ्वीवर जे सर्व विवाह ख्रिस्ती विवाह होतात ते केवळ प्रतीकात्मक आहे. आणि हा अंतिम आणि अत्यंत गौरवी असा विवाह लवकरच होणार आहे. म्हणजे मंडळी वर उचलली गेली की त्यानंतर आकाशात आणि म्हणजेच बहुधा नव्या यरुशलेममध्ये हा विवाह होणार आहे. तर अशा प्रकारे हा विवाह होणार आहे. म्हणून ती वाणी म्हणते, आपण आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केले आहे. आता नवरी म्हटल्यानंतर ताबडतोब जर कोणत्याही ख्रिस्ती माणसाला विचारले तर त्याचे उत्तर काय असेल, आणि तो असे सांगेल की नवरी म्हणजे मंडळी. परंतु ही गोष्ट कशी आणि कधी कशा प्रकारे खरी होते हे आपल्याला समजणे जरुरी आहे. पाऊलाने मंडळीला लिहिताना अनेक वेळा मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे आणि आपण त्याचे शरीर आहोत वगैरे अशा गोष्टी लिहिल्या आहेत. आणि पाऊलाने जे काही लिहिले त्यामध्ये मंडळीमध्ये जे दुर्बल लोक आहेत, विश्वासामध्ये जे दुर्बल आहेत आणि विश्वासामध्ये जे चांगले आहेत किंवा सामर्थ्य आहेत, अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या लोकांचा गट केला नाही.
म्हणजे पौलाच्या पत्रांमध्ये मंडळीमध्ये सबल दुर्बल असे वेगवेगळ्या प्रकारे विचारात घेतले गेलेले नाही. तथापि प्रगटीकरणामध्ये मात्र असा फरक करण्यात आलेला आहे. म्हणजे जयवंत असणारे आणि जयवंत नसणारे, म्हणजे दुर्बल आणि जे दुर्बल आहेत किंवा शारीरिक आहेत आणि जे सबल आहेत आणि आत्मिक आहेत अशा प्रकारे फरक करण्यात आलेला आहे. 19 अध्यायाच्या 8 वचनामध्ये आपण असे वाचतो, आणि तिला असे नेमून दिले होते की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे वस्त्र नेसावे. ते तागाचे बारीक वस्त्र पवित्रांची न्यायीपणाची कामे आहे. प्रियांनो, विवाहाचे वस्त्र हे काय आहे? विवाहाचे वस्त्र हे विश्वासणाऱ्यांची कामे आहेत. याचा अर्थ त्यांनी ते मिळवून घेतले आहे. त्यांनी आपले जीवन असे व्यतीत केले, त्यांनी शारीरिकतेवर म्हणजे कार्नॅलिटीवर विजय मिळवला आणि ते जयवंत झाले, म्हणजे ते ओव्हरकमर्स आहेत. 5 शहाण्या कुमारींप्रमाणे त्यांनी काय केले आहे? त्यांनी पवित्र आत्म्याचा अधिक वाटा म्हणजे तेल मिळवून घेतला आहे. यावरून दिसते की मंडळीतील जे जयवंत म्हणजे ओव्हरकमर्स आहेत ते नवरीचा एक भाग बनतात. जुन्या करारातील सर्व संत यात अंतर्भूत नाही असे कोणी म्हणू शकत नाही. म्हणजे जुन्या करारातील देखील सर्व येतात. आपण पूर्वी पाहिले की रॅप्चर म्हणजे मंडळीचे उचलले जाणे होईल त्यावेळेला अगोदर होऊन गेलेले ख्रिस्ती तसेच इस्रायली सर्व जे खरे इस्रायली आणि जे जयवंत झालेले ख्रिस्ती असे सर्व उठवले जातील. हे आपण ऑलरेडी बघितले आहे. मत्तयाच्या 22 अध्यायामध्ये आपल्याला विवाहाचं वर्णन आहे आणि त्यामध्ये एक मनुष्य दिसतो आणि त्याने विवाहाचे वस्त्र घातलेले नाही आणि म्हणून स्वामी येतो आणि त्याला म्हणतो की तू विवाहाचं वस्त्र का घातलं नाही? आणि त्याच्याजवळ काही उत्तर नाही. मग स्वामी त्याचे हातपाय बांधून त्याला कुठे टाकतो? बाहेरच्या अंधकारात. प्रियांनो, 5 शहाण्या कुमारीविषयी देखील आपण ऐकलेलं आहे अनेक वेळेला. आणि 5 शहाण्या ह्या वराबरोबर घेतल्या गेल्या तर मूर्ख कुमारी बाहेर राहतात. बाहेर म्हणजे कोठे, पुढे काही याचे वर्णन केले गेलेले नाही. तथापि बाहेरचा अंधकार ही 1000 वर्षाच्या ख्रिस्ताच्या राज्याच्या बाहेर असलेली जागा असावी असे आपल्याला समजते. थोडक्यात आपण असे म्हणूया, प्रभू येशूच्या 1000 वर्षाच्या राज्यकाळात जे त्याच्याबरोबर राज्य करतील ते त्याची वधू बनतात. या 1000 वर्षाच्या काळात नवरी ही वधू म्हणजे ब्राईड असते. पुढे 1000 वर्षांनंतर नवे आकाश आणि नवी पृथ्वी यामध्ये ती पत्नी बनते. थोडक्यात म्हणजे नवे आकाश व नवी पृथ्वी बनते त्यावेळी मात्र सर्व विश्वासी, लहान मोठे, दुर्बल सबल, जयवंत न झालेले आणि जयवंत असे सर्व मिळून पत्नी म्हणजे नवे यरुशलेम बनतात असे दिसून येते. ख्रिस्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, येशूच्या रक्तावर पापांच्या क्षमेसाठी दावा करणारे नरकात कसे जातील? थोडक्यात जे बाहेर राहिले आहेत, समजा आता आपण विचार केला की 5 मूर्ख कुमारी बाहेर राहिल्या म्हणजे त्या विवाहासाठी जाऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्यांच्या त्या 10 कुमारीच्या बद्दल आपण नंतर शेवटी बघूया. परंतु त्या सर्व म्हणजे विश्वासी लोकांचेच प्रतीक आहे. त्यांच्याजवळ दिवे आहेत, त्यांच्याजवळ तेल आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी. आणि शेवटी 1000 वर्षाच्या काळानंतर पुन्हा न्याय होईल. त्या न्यायामध्ये असे सर्व लोक पुन्हा प्रभूच्या चरणाजवळ आणले जातील. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांत्वन देखील आहे की जर काही लोक तयार झाले नाहीत आणि जयवंत झाले नाहीत समजा, तरी परंतु शेवटच्या न्यायामध्ये म्हणजे श्वेतसिंहाच्या न्यायामध्ये ते पुन्हा प्रभूच्या जवळ आणले जातील आणि नवे यरुशलेमचा भाग बनतील. तथापि 1000 वर्षांचा किती मोठा आपल्याला त्यामुळे हा फटका बसणार आहे.
आणि म्हणून वरील विवेचनाद्वारे विश्वासणाऱ्यांना हे समजते की कसेही करून ख्रिस्ताच्या मध्य आकाशात होणाऱ्या आगमन समयी म्हणजे रॅप्चर तयार असणे व योग्य ठरणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा 1000 वर्षे बाहेरील अंधकारात जाणे भाग पडेल. प्रभू आमचे नेत्र उघडो व आम्हाला तयार करो. आता 19 अध्यायाच्या शेवटी आपल्याला असे समजून येते की हर्मगिदोन लढाईचे वर्णन 19 अध्यायामध्ये पुढे थोडे दिलेले आहे. आणि आपण इथे पाहतो की 17 वचनापासून पुढे हे पुन्हा थोडेसे वर्णन हर्मगिदोनची जी लढाई आहे त्या लढाईमध्ये काय होणार. प्रकटीकरण 14व्या अध्यायात आपण क्रोधाची कापणी याविषयी पाहिले. ख्रिस्तविरोधक आपल्या सर्व सैन्यानिशी इस्रायलावर चाल करून येईल व इस्रायलाचा जवळजवळ पाडाव झाला असे दिसेल. त्याचवेळी प्रभू येशूचे दुसरे आगमन होईल व प्रभू स्वतः लढाई करील. त्यापूर्वी 6वी वाटी देवदूत फरात नदीवर होतील व तिचे पाणी आटून जाईल. आता 19 अध्यायाच्या 19 ते 21 वचने आपण एवढा भाग वाचूया. तेव्हा ते श्वापद आणि पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्याशी व त्याच्या सैन्याशी लढाई करायला एकत्र झालेली मी पाहिली. मग ते श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर तो खोटा भविष्यवादही धरला गेला आणि त्याने त्याच्यासमोर चमत्कार केले होते जेणेकरून त्याने श्वापदाची खूण घेतलेल्यांना आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना ठकवले होते. ते दोघे जिवंत असे गंधकाने जळणाऱ्या अग्नी सरोवरात टाकले गेले आणि बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्याच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेली आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. यावरून आपल्याला काय समजते. अंतिमतः 1000 वर्षाचे राज्य सुरू होण्याच्या अगोदर जी लढाई होईल त्या लढाईमध्ये श्वापद दोघेही म्हणजे ख्रिस्तविरोधक आणि खोटा संदेष्टा हे दोघेही असतील. आणि काय होईल की प्रभू येशूचे आगमन होईल लढाईच्या अंतास आणि दोघांनाही हे श्वापद आणि खोटा हे दोघेही धरले जातील. आणि 20व्या वचनाच्या शेवटच्या भागात दिले आहेत ते दोघे जिवंत असे गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. ते दोघेही जिवंत धरले जातील आणि त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकले. तेथे ते युगानुयुग अशा प्रकारे राहतील. तर अशा प्रकारे या दोन श्वापदांचा अंत या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सैतानाचे काय होईल ते 20 अध्यायात आपल्याला सापडते. आणि आपल्याला एक प्रश्न असा निर्माण होतो की ही लढाई तर होईल आणि बाकीचे जे लोक आहेत ते प्रभू येशूच्या मुखातून निघणाऱ्या तलवारीने मारले जातील. घोड्यावर बसलेल्याच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने ते जिवे मारले जातील आणि त्यांचे मांस पृथ्वीवरील पाखरास दिले जाईल. शेवटचा विचार असा आहे की पृथ्वीवर कोण उरेल. वाट्या करणे व शिक्के यांच्या न्यायानंतर पृथ्वीवर थोडकेच लोक शिल्लक राहतील व ते देवाचे भय बाळगणारे असतील. हेच लोक पुढे पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या राज्याचे भागीदार होतील. अशा प्रकारे आपण 19 अध्याय पूर्ण केला आहे. 18 आणि 19 आणि आता 20 अध्यायासाठी पुढचा भाग राहील आणि शेवटचा भाग असणार आहे 21 आणि 22 अध्याय. तर प्रभूने आत्तापर्यंत सहाय्य केले. प्रभूच्या नावाला धन्यवाद, स्तुती, महिमा. आणि छोटी प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही उपकार मानतो. हे प्रभू, आम्ही दुर्बल आहोत. तुझ्या वचनामध्ये काही काही गोष्टी खूप आमच्यासाठी आनंदाच्या गोड अशा आहेत, काही कडवट आहेत. जे काही सर्व आहे प्रभू, प्रभूजी, न्याय होणे अनेकांना आम्हाला पसंत पडत नाही, परंतु असे आहे. आम्ही धन्यवाद करतो. तू न्यायी प्रभू आहे, तू न्याय करतो. प्रभूजी, तुझा जे प्रभू तुझा जो स्वभाव आहे आणि तुझी जी कामे आहेत ते न्यायाची आहेत, अद्भुत आहेत आणि आशीर्वादित करणारी आहेत. धन्यवाद करतो. आणि हा अभ्यास देखील आमच्यासाठी आशीर्वादित कर. स्तुती आणि धन्यवाद करून सर्व प्रार्थना तारणारा प्रभू येशू याच्या प्रिय गोड नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.